रात्रीचे 11 वाजले होते. पावसाची रिपरिप सुरू होती. शहर हळूहळू झोपेत जात होतं. पण माझ्यासाठी ती रात्र अजून जागी होती. कारण आजही तो आवाज परत येणार होता. माझं नाव आदित्य. वय 28. मुंबईत शिक्षण झालं. कामानिमित्त पुण्याला आलो. मी शहराच्या टोकाला असलेल्या एका जुन्या इमारतीत फ्लॅट नंबर 403 मध्ये एकटाच राहतो. एकटा. हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण ही कथा फक्त भूतांची नाही, ती एकटेपणातून जन्मलेल्या आवाजाची आहे. 6 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. त्या दिवशी मी खूप थकून घरी आलो होतो. फोनवर कोणाचाही मेसेज नाही. खोलीत नेहमीसारखी शांतता. मी झोपलो आणि पहिल्यांदा तो आवाज ऐकला. आदित्य. मी दचकून उठलो. कोणीतरी कानाजवळ हळूच कुजबुजल्यासारखं वाटलं. खोली अंधारात होती. दार बंद, खिडक्या बंद आणि तरीही तो आवाज माझ्या डोक्यात नव्हता. तो खोलीत होता. मी दिवा लावला. संपूर्ण घर तपासलं. बाथरूम, किचन, बाल्कनी काहीच नव्हतं. भ्रम असेल, मी स्वतःला समजावलं. पण पुढच्या रात्री तो आवाज परत आला. आज उशिरा झोपलास? ती फक्त हाक नव्हती, ते निरीक्षण होतं. म्हणजे कोणीतरी मला पाहत होतं. त्या दिवसापासून तो आवाज रोज यायला लागला. मी काय खातो, मी कुणाशी बोलतो, मी काय विचार करतो, तो सगळं जाणत होता. एकदा मी चिडून ओरडलो, तू आहेस तरी कोण? क्षणभर शांतता पसरली आणि मग तो हसला. तो हसण्याचा आवाज मानवी नव्हता. मी तुझा आहे, तो म्हणाला. आणि तू माझा. त्या रात्रीनंतर घर बदलायला लागलं. आरशात माझं प्रतिबिंब थोडं उशिरा हलायचं. कधीकधी मी हसल्याचं आठवत नसायचं. जणू माझं शरीर हळूहळू माझं राहत नव्हतं. मी डॉक्टरांकडे गेलो. सायकॉलॉजिस्ट, थेरपी, औषधं सगळे एकच म्हणाले, हॅल्युसिनेशन्स. पण मी त्यांना एक गोष्ट सांगितली नाही. तो आवाज मला अशा गोष्टी सांगायचा ज्या मला माहितीच नव्हत्या. एके रात्री तो म्हणाला, उद्या तुझ्या शेजारचा फ्लॅट रिकामा होणार आहे. मी हसलो. पण दुसऱ्या दिवशी माझ्या शेजाराचा मृत्यू झाला. हार्ट अटॅक. आणि तेव्हा मला कळालं, हा आवाज भविष्य पाहतोय. मी घाबरलो. प्रार्थना केली, देव, मंत्र, धूप. पण तो आवाज गेला नाही. उलट तो अधिकच माझ्या जवळ येऊ लागला. माझ्यासाठी दार उघड, तो म्हणाला. कोणतं दार? मी थरथरत विचारलं. तो हळूच कुजबुजला, तुझ्या डोक्यातलं. त्या रात्री मी भयानक स्वप्न पाहिलं. मी माझ्याच फ्लॅटमध्ये होतो, पण भिंती मांसाच्या होत्या. छतावर डोळे उघडझाप करत होते आणि त्या सगळ्या डोळ्यांत मीच होतो. मी किंचाळत उठलो. आरशात पाहिलं. डोळ्यांखाली काळी वर्तुळं, ओठांवर हलकं हसू. मी हसलो होतो, पण मला आठवत नव्हतं. त्या रात्री आवाज शेवटचा स्पष्टपणे बोलला, आता मी समोर येणार. मी ओरडलो, नको, माझ्यातून बाहेर जा. तो शांतपणे म्हणाला, मी कधी आत आलोच नाही. क्षणभर अंधार झाला आणि मग माझ्या डोक्यात एक आठवण उसळी मारून आली. ती माझी नव्हती. एक अंधारी खोली, बंद दार, फोन हातात, 3 दिवसांची शांतता. कुणी आवाज दिला नाही, कुणी ऐकलं नाही. भुकेने नाही, माणूस शांततेने मरतो. तेव्हाच मला सगळं कळलं. तो आवाज कुठूनही आलेला नव्हता. तो जन्मलेला होता. एकटेपणातून, दुर्लक्षातून, पूर्ण शांततेतून. तो या फ्लॅटमध्येच होता. आधीही. तो माणूस मेला, पण त्याचा आवाज नाही. तो आवाज फक्त भूत नव्हता. तो होता दुर्लक्षित मृत्यूची चेतना. आणि जेव्हा मी तितकाच एकटा झालो, तेव्हा त्याला दार मिळालं.
मी. आज 6 महिने झाले. आवाज ऐकू येत नाही, स्वप्न नाही, औषधं बंद. लोक म्हणतात आदित्य आता बरा आहे, पण त्यांना एक गोष्ट माहिती नाही. तो आवाज आता माझ्याशी बोलत नाही, तो माझ्यातून बोलतो. आणि आज रात्री जर तुम्हाला कुणी हळूच नावाने हाक मारली तर उत्तर देऊ नका, कारण तुमच्या मागे कुणीतरी असू शकतं, तुम्हाला लपून पाहणारं भूत. मंडळी, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.